बंटी जी बोले राजा अशोक सम्राटला मिथुन दादा बोले कि आपने सब कुछ किया बोले लेकिन आप दायात नहीं बने बोले दायात राजा अशोक सम्राट बोले दायात मतलब क्या होता है तर त्या बंटी जी ने सांगितलं दायात मतलब जब तुम्हारी औलाद चिवर लेंगी उस वक्त आप दायात हो जाएंगे राजा अशोक सम्राट घरी गेले 8 दिवस कोणासंग बोलले नाही विचार केला कारण मुलीचं लग्न झालं होतं एका लेकराची आई होती संघमित्रा आणि मुलगा जो महेंद्र होता त्याचं लग्न व्हायचं होतं एकच मुलगा एकच मुलगी कसं म्हणून कोणाला चिवर घ्या म्हणून 8 दिवस कोणासंग न बोलता आपल्या रूम मध्ये बंद राहिले 8व्या दिवशी महेंद्र त्यांचा मुलगा त्यांच्याकडे गेला बोले पिताजी क्या बात है 8 दिन हो गए आप बात नहीं कर रहे तेव्हा राजा अशोक सम्राट बोलले की महेंद्रा मैं दायात नहीं बना मैंने सब कुछ किया बुद्ध का आजही तुम्ही विचार करा बुद्ध गाचं प्रत्येक एक ईट आजही राजा अशोक सम्राटच्या हातची लागलेली आहे विचार करा तुम्ही तेव्हा बोलली कि मैं इतना सब किया लेकिन मैं दायात नहीं बना तेव्हा महेंद्र बोला दायात मतलब क्या होता है पिताजी तेव्हा राजा अशोक सम्राट बोले कि दायात मतलब जिस दिन मेरी औलाद चिवर लेंगी उस वक्त मैं दायात हो जाऊंगा तेव्हा महेंद्र बोलला इतनी बात मैं चिवर लेता हूँ महेंद्रने चिवर घेतला श्रीलंकेला गेले आणि त्याच्यानंतर संघमित्राला माहित झालं की मेरे पिताजी ने बुद्ध का इतना सब किया लेकिन मेरे पिताजी दायात नहीं बने एका लेकराची आई होती नवऱ्याजवळ गेली पोराला घेऊन पोराला नवऱ्याच्या मांडीवर बसवलं नवऱ्याच्या पाया लागली कि मैं मेरा और तुम्हारा साथ बस इतना ही था ये जो बेटा है मैं आपके पास सौंप के हमेशा के लिए चिवर लेने जा रही हूँ संघमित्रानं चिवर घेतला आणि श्रीलंकेला आजही मी श्रीलंकेला जाऊन आली दोघे भावाचं तिथं अस्तित्व आहे श्रीलंकेमध्ये आपलं संघमित्राचा सोन्याचा पुतळा आहे तिथे जो थायलंड वाल्यानं तिथं बांधलेला आहे विचार करा तुम्ही राजा अशोक सम्राटच्या दोन्ही लेकरांना चिवर घेतले आणि चिवर घेऊन अर्हत झाले काय झाले अर्हत झाले आताची अर्हत होऊ शकतात का होतात आता आमच्या बायाले बघा ना पहिले बघा 14वे रत्न 15वे रत्न व्हायचे की नाही आता 14वे 15वे लेकरच होत नाही तर रत्न कुठून होती फॅक्टरीच बंद झाली ते आहे की नाही हम दो हमारे दो अभी तो म्हणजे बच्चा एकही अच्छा आहे की नाही कारण कराची शक लागते कोण करत सरकारनं दोघांवर बंदी आणि एकावरच बंदी काम करून टाकतात एकच चांगला आहे माय म्हणते एकाच करू आपण चांगलं म्हणते विचार करा तुम्ही आता सगळं आता बघा शिवाजी महाराज जेव्हा जिजाईच्या पोटात होते तेव्हा तिला विचारलं म्हणजे जिजाई काही खायची इच्छा होती का म्हणे तुला डोहाळे लागले असतील म्हणे जिजाई म्हणे माझी नाही का म्हणे ताई म्हणे नुसतं म्हणे घोड्यावर बसायची इच्छा होते म्हणे दुश्मनासंग म्हणे 4 हात करावंसं वाटते म्हणे मला म्हणे तसंच भीमाईला विचारलं तिच्या नंदीनं आत्या मीराईनं म्हणे भीमाई तुला डोहाळे लागले असतील काही खाऊशी वाटते का म्हणे होचं म्हणे मला नाही का म्हणे पुस्तकच वाचूशी वाटते म्हणे हो भीमाई म्हणे पुस्तकच वाचूशी वाटते म्हणे आणि माझ्या शेजारची एक वहिनी डिलिव्हरी आहे हे आहे प्रेग्नेंट आहे यो मोठं डेटर घेऊन आली बाई माझी बशी काल हो यो मोठं मी म्हटलं माझी बहिणी आणि डोहाळे लागली असतील म्हटलं 7वा महिना लागला की 9वा लागला म्हटलं आणि होय तिथे म्हणे डोहाळे लागले म्हणे म्हटलं काय खायची इच्छा होते सांगा म्हटलं वहिनी आणून देतो म्हटलं माहिती वहिनी काय म्हणे मला तुम्ही का नाही म्हणे दिदी बाहेर पाणी शिकता का नाही म्हणे तो ते मातीच खाऊशी वाटते म्हणे मला माय म्हणे त्या गवऱ्या चालल्या का नाही म्हणे ते शेणाच्या गवऱ्या त्याचे कोळसेच खाऊशी वाटते सांगा आता कोळसे खाता गवऱ्या खाता माती खाता लेखना खाता कुठून तुमच्या पोटी महापुरुष होती चोट्टी नाही होती गंजेट्टी नाही होती गंजुल्ली नाही होती गलतकारी नाही होती महापुरुष कुठून होती म्हणून महापुरुषांची फॅक्टरी बंद झाली अरे चिटवीला रहे भी काम पडलं तर अब मैं निकली तू भी निकल अब मैं निकली तू भी निकल भाई दीपक वहाँ मिलते हैं झालं पाहिजे असं नाही असं म्हणू नका माय वाघीण गाता तुमच्या समोर कारण नुसतं टळलाटण मला लावणं म्हणजे अंजली भारती नाही आईची शपथ माझ्या माय माझा महेश हमेशा येतो माय पूर्ण माझं लईचं काम करून येते बस मग बस असा हात करून वर हात करून आला पाहिजे अब मैं निकली तू भी निकल
बांगड्या भरायचे हात वर करू नका मर्दाचे हात वर करा हा. अब मैं निकली तू भी निकल अब मैं निकली तू भी निकल धिन ता ता धिन ता ता धिन ता ता धिन ता